अनिल ना अनिल आणि तो शुभम बेंडे आणि बॉलर युवराज. वेलकम बॅक. अडबे बॅटने हौसला फटका चांगला खेळलाय. डीपमध्ये पिढा सध्या तैनात आहे. बॉलला कव्हर करते तो एकच धाव घेण्याचा प्रयत्न सध्या राहिलाय. जास्त काही जोखीम घेतली जात नाही या ओव्हरमध्ये. तो एक धावीने टीमची धावसंख्या जॉबमध्ये स्कोर करते धावा फलकाती 4. पहिले षटक मार्गस्थ सुपर ओव्हरचा सामना आपल्या समोर आहे आणि सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये युवराज धवणेकर सध्या आपल्या नावाचा पुन्हा एकदा ठसा उमटवत असणार. चांगली लेंथ अँड लाईन चांगली बॉलिंग केली जाते. 4 धावा खर्च केले. पहिले 2 बॉल होती. पुन्हा एकदा पुढचा बॉल राऊंड विकेट समोर अनिल. सूर्य बॅटने हवेत खेळलाय. बॉल पिढ्या पोहोचतील का? बॉल हवेतच चाललाय. बॉल पर्यंत पोहोचतील तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकाती 6. ओव्हर नंबर 1 म्हणजेच काय तर सुपर ओव्हरचा सामना. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आता चांगली बॉलिंग लेंथ अँड लाईन टप्पा तितका चांगला अचूकता भेदकता सध्या युवराज धवणेकर. धवणेकर फॅमिली या स्पर्धेमध्ये तितकाच अगदी मोठे खेळाडू आहेत धवणेकर फॅमिलीकडे. अल्बे बॅटने हौसला फटका तर चांगला खेळला. डीप मध्ये फिल्डर प्रिन्स त्याला बीट करून बॉल मैदान के बाहेर फॉरेस्ट येतो चौकार. सध्या आपल्या समोर सुपर ओव्हरचे मला वाटते नियम सुद्धा बदललेले आहेत. काही क्रमाची बॅटिंग केली जाते. शेवटचा बॉल ऑफला कट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत अगदी पाठवायचा होता. बॉल जोपर्यंत कव्हर करते चुकी होते. बॉल पुन्हा एकदा कव्हर करते तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे क्रिकेट आहे. आता 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा प्राप्त केल्या जातील का? नाही तसं होणार. 2 धावा ते प्राप्त होतील आणि अशा प्रकारे टीमची धावसंख्या जेव्हा स्कोर काढते या 2 धावेच्या मदतीने 18 धावा फलकावरती. म्हणजेच काय तर या मॅच